अंबरनाथमध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस 2 ते 3 तासांपासून खोळंबल्याची माहिती समोर येते। महालक्ष्मी एक्सप्रेस ही तीच एक्सप्रेस आहे जी काही वर्षांपूर्वी पाण्यामध्ये अडकलेली होती आणि तीच एक्सप्रेस आता 2 ते 3 तासांपासून अंबरनाथमध्ये अडकल्याची माहिती समोर येते। तर मुंबईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि मुसळधार पावसामुळे प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागतोय। तर ही जी रेल्वे आहे महालक्ष्मी एक्सप्रेस, ज्या एक्सप्रेसना बरेचसे लोक मुंबईमध्ये येत असतात, ते या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि मागील 2 ते 3 तासांपासून अंबरनाथमध्ये ही रेल्वे खोळंबल्याची माहिती समोर येते। 2 तासापासून इथे गाडी थांबलेली आहे। आम्हाला खूप त्रास होतोय। आमची लहान लहान मुलं आहेत आमच्या सोबत, त्यांनाही त्रास होतोय। किती वेळ झाला आम्ही गाडीतच बसून आहे। गाडी 6 वाजता मुंबईला पोहोचायची, ती अजून मला वाटतं जवळजवळ 2.25 तास झाले अंबरनाथमध्येच गाडी आहे। आलेले होते महालक्ष्मी एक्सप्रेसना मात्र आज पावसाचा फटका रेल्वेला बसलेला आहे। मुंबईमधील अनेक ज्या लोकल सेवा आहेत त्या विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचबरोबर एक्सप्रेस सुद्धा खोळंबलेल्या आहेत। ज्यांना मुंबईमध्ये आज सकाळी पोहोचायचं होतं ते अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीये। त्यामुळे मागील 2 ते 3 तासांपासून ही महालक्ष्मी एक्सप्रेस अंबरनाथमध्येच अडकून पडलेली आहे आणि जे लोक या ठिकाणी सकाळी 6 वाजता पोहोचण्याच्या बेताने निघालेले होते ते मात्र सकाळी 9 वाजले तरी सुद्धा या ट्रेनमध्ये अडकून बसल्याचं पाहायला मिळतंय। त्यांच्यासोबत लहान मुलं आहेत, त्याचबरोबर वृद्ध माणसं असतील, असे सर्वजण ज्यांना वेळेवर पोहोचून आपापली कामं करायची होती, नातेवाईकांच्या इथे जायचं होतं किंवा जी काही नोकरीच्या इथे जायचं असेल, अशी सगळी कामं मात्र त्यांची खोळंबल्याचं दिसतंय। कारण त्यांना ट्रेनमधून बाहेर पडता येत नाहीये आणि ते ट्रेनमध्ये 2-3 तासांपासून अडकून पडल्याचं दिसतंय। पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि याचा नाहक त्रास जो आहे तो आता प्रवाशांना सहन करावा लागत आहे। पाहू शकता आपण की ही महालक्ष्मी एक्सप्रेस आहे। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून ही महालक्ष्मी एक्सप्रेस जी आहे ती अंबरनाथ येथे रेल्वे स्टेशनच्या बाजूला थांबलेली आहे आणि या रेल्वेमधून प्रवास करणारे जे नागरिक आहेत ते आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, किती तासापासून ही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे आणि काय सांगायला संदर्भात? जवळजवळ 3 तासापासून बंद आहे। 3 तासापासून काही लोकांना कसं आहे, कामाला जायचं आहे, काही लहान मुलं आहेत, काही भुकेलेले आहेत, त्यामुळे लहान मुलांना अडचण येत आहे, पाल्यांना त्याचा जास्त त्रास होत आहे। किती तासापासून तू इथे थांबलेला आहे? कुठे कामाला वगैरे तुला जायचं आहे का आणि काय सांगशील? भरतीला चाललेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।